पेरेंट्सा म्हटले तू थंय वचो नाका, भायर कॉलेजी वचो नाका, तुवें जग पळोवंक ना, पळोवपाक तरी दिया. एम आसपा जाय. विदाउट एम इट इज लायक टेकिंग दॅट बाण घेता आनी दोळे बंद करून मारता. नो एम, कितें प्रायजूच ना तेका. चुकून लागता लागले आणि कोणाचे लागता जे पेरेंट्सा कडेन पयशे आसा. अंडरस्टूड. ते दोळे बंद कर खंय मार, पेरेंट्स मागीर थंयसून काडून पयशे दिवन थंय लायतले. सारके. अंडरस्टूड. सम किड्स आर हॅव्हिंग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ऑल्सो. ओके, एंड दे आर लायक ओके म्हाका सांगता सो व्हॉट शुड आय डू, शी इज नॉट टॉकिंग विथ मी. आय एम लायक यू ऑल्सो डोंट टॉक. कितलेची भुरगी? 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड अशे पावडर अशे करून घेता, हे करता. ते भुरगे मागीर ट्राय करता. Goa platform, Goa platform. Hi guys, this is Vaibhavi. Welcome back to Goa Platform in association with Goa Plus News channel. Powered by Ambika 1 gram gold jewelry, where you get customized jewelry of your choice. Also 50% exchange rate, lifetime and 1 year warranty. Co-powered by Pixel Filming Production. सण परबो जावं वा कसलेय उत्सव, आयुष्यांत भरभरून शृंगार आसचो अशें दर एकल्याक दिसता. त्याच शृंगाराचें प्रतीक म्हळ्यार अंबिका 1 ग्राम गोल्ड ज्वेलर्स. फॅन्सी, ट्रेडिशनल तशेंच कस्टमायज्ड डिझायन्स आनी एका वर्साची वॉरंटी. आनी इतलेंच न्हय तर 50% लायफ टायम एक्सचेंज व्हॅल्यू लेगीत हांगा मेळटा. अशा कितल्याशाच खाशेलपणांक घेवन अंबिका 1 ग्राम गोल्ड ज्वेलर्स तुमच्या येवकाराक रावता. बेगीनूच भेट दियात. साद मार्केट प्लाझा, ऑपोजिट PMC मार्केट, अपर बाजार, अंत्रुज नगर, फोंडे, गोंय. आमी सगळीं आमच्या लायफान केन्ना ना केन्ना ट्युशनाक गेल्यातच. सो ट्युशन ही टॉपिक आमचे खातीर न्यू न्ही, पूण आतांची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आसा ती खुबशे जाणांक खबर ना आनी ते जाणून घेवपाची खूब गरज आसा. बिकॉज पयलींचो काळ म्हणल्यार मिलेनियल, जेनझी हे सगळे गेले. आतांचे जे भुरगे आसा तांकां ही पयलींची शिक्षण पद्दत जी आसा ती चलना, तांकां ते कळना. तर आज म्हजे बरोबर आसा एक ट्युशन टिचर म्हणल्यार आमीर जकाती. सो तेंचे कडेन आमी उलयतलीं आनी ते एज अ ट्युशन टिचर आपलो पॉयंट ऑफ व्यू सांगतले. सो त्या खातीर हांव पयलींच क्लियर करता की कोणेच ऑफेंड जावन घेवचें न्ही, बिकॉज तो आपलो पॉयंट ऑफ व्यू सांगता. सो वेलकम टू आवर चॅनल. थँक यू सो मच फॉर इन्वायटिंग मी. सो एज्युकेशन पॉलिसी बी आमी मागीर सुशेगाद उलोवया, बट बिफोर दॅट तुजी कोचिंग क्लासीस घेता तूं, विच मिन्स तूं शिकपाक बरो आशिल्लो आसतलो. तितको ना आशिल्लो आसतलो, बिकॉज कोचिंग क्लासीस आसा म्हणटकीर आसतलोच न्ही बरो. आय वॉज कायंड ऑफ लायक एवरेज आनी अबव एवरेजचे मदीं. ओके, बट टिचींग फील्ड आनी ट्युशन टिचरूच कित्याक चूज केलें? कित्याक स्कूल टिचर्स बी कित्याक न्ही? पळय, जे कोण आतां चिंतता की आय विल बिकम अ टिचर, सो तो पयलीं ट्युशनचे बद्दल चिंतना. दॅट पर्सन इज थिंकींग लायक आय विल बिकम अ टिचर इन सम स्कूल, लायक स्कुलान शिकयतलो किंवा कॉलेज आसा कॉलेजीन शिकयतलो, ऑर लायक एनीथींग लायक अ व्हेरी रेकॉग्नायज्ड इन्स्टिट्यूशन, थंय ताका आपलें करियर बरें करपाचें आसता. सो माय थिंग इज व्हेरी मच डिफरंट. ओके, आय नेवर wanted or intended to become a teacher. That is the first thing. Okay, my intention was I want to become a doctor. Okay, till like in my primary school, first to fourth, fifth, yeah, I was thinking I will become an engineer. Okay, after that my maths माझे weak झाले. After that mathematics, and some people like तुका engineer जावपा जाल्यार maths बरे आसपा जाय. My maths is not very good. Okay, I am not having that mathematical skills, but I was having very good like science knowledge. सो हांवें चिंतलें ओके इंजिनियर जाल्यार कितें दुसरो ऑप्शन कितें आहा, डॉक्टर जाल्यार ओके डॉक्टर जावया न्हू. एंड देन माय ग्रँडमदर यूज टू वर्क इन हॉस्पिटल. ओके, शी वॉज अ पेशंट अटेंडंट, लायक व्हेरी ओल्ड, लायक खूब पयलींचे, लायक यू कॅन से वन ऑफ द फर्स्ट स्टाफ्स इन गोवा हेल्थ सेक्टर. ओके, सो तांकां जॉबाक बीन एप्लिकेशन सगळे जाल्ले श्री प्रताप सिंग राणे सर तेंच्यांनी केल्ले. सो इट इज व्हेरी लायक त्या टायमाचे. सो शी वॉज व्हेरी मच लायक म्हाजो नातू जो आसा लायक तो डॉक्टर, लायक तांकां कितें आसता आपूण एक पेशंट अटेंडंट. ओके, एंड शी यूज टू लूक यंग डॉक्टर्स कमिंग
एंड शी लायक माझो आपले आपलो तसोच नातू जावपा जाय. गेलो जाल्यार कितें जातलें. ओके शी विल फील व्हेरी प्राउड. सो शी वॉज लायक तूं डॉक्टरूच जा. ओके हा हा and many of our family members, like I was very bright meaning खूप हुशार नो, but I was having very good life skills and problem solving, so I was very practical. हा Okay, I used to do lots of experiments also. ल्हान आसतनासून म्हाका अशे भंय बी दिसनासले. लायक आमी रावता वाळपय. ओके आतां वाळपय डेव्हलप आसा, लायक कंपॅरेटिवली इट्स अ टाउन, इट हॅज सम डेव्हलपमेंट, फुटपाथ आसा, हे आसा, सगळें आसा. अर्लियर इट वॉज जस्ट कितें रान न्हू, वाळपय कितें अजूनचो रानूच आसा. रान आसा. सो आमी रानटी कळ्ळें तुका. सो वी आर नॉट हॅव्हिंग एनी. पण आता डेव्हलप झाला. आतां डेव्हलप आसा. ओके आतां डेव्हलप आसा सगळे, मीन्स इट इज मोर दॅन डेव्हलप. लायक आमी केन्ना चिंतोंक नाशिल्ले की वाळपय वील बी सो मच डेव्हलप. इट इज व्हेरी गुड. ओके बट त्या टायमार कितें आमी एक सामके जंगली कशे. ओके सो वी यूज टू रोम इन फॉरेस्ट. आमचें कामूच कितें स्कुला लायट बी वचपाचें. नाशिल्ल्यो आसतल्यो. आमचे आमी जेन्ना घर बांदलेलें पळय, आय स्टे इन अ व्हेरी रिमोट एरिया ऑफ वालपय, लायक वन कॉर्नर ऑफ वालपय. थंय लायट कनेक्शन बी नासलें. ओके प्लॉट्स विकलेले, आमी जागो घेतलेलो, आमकां नळाचें कनेक्शन मेळ्ळें. ओके बट लायट 2 years वी वर नॉट हॅव्हिंग. पयशे ना आमचे कडेन कळ्ळें तुका. आमी गरीब, लायक वी वर द फायनान्शियल कंडिशन कमी, सो पीपल वर जजिंग अस बेस्ड ऑन दॅट. ओके की पयशे ना. आतां आसा पयशे, नाव पीपल रिस्पेक्ट अस. ओके माझी मावशी आसा, मडगांव रावता, मावशी आसा. आमी माझी मम्मी, मावशी आनी एक मामा आसा, तिगच जाण आजीचे. एंड माय ग्रँडमदर वॉज अ सिंगल मदर. लायक शी केम टू गोवा लायक अर्ली इन द अर्ली लायक पोर्चुगीज टायमार जेन्ना हे जाल्ले. ओके लिबरेशन जाल्ले, दॅट टायम शी केम विथ हर फादर, बिकॉज माय ग्रेट ग्रँडफादर वॉज अ टीचर. दे केम एज अ टीचर इन गोवा. ओके सो टीचिंग बॅकग्राऊंड. टीचिंग बॅकग्राऊंड एक्झॅक्टली. सो वी आर हॅव्हिंग अ टीचिंग दॅट जेनेटिक सगळीच. अजून सुद्धा माझो मावसो आसा टीचर, माय मदर इज अ टीचर, देन माय सिस्टर्स आर टीचर, माय अंकल्स आर टीचर, एव्हरीवन लायक ऑल आर टीचर्स. बट स्कुलान टीचर. दे आर इन स्कूल्स. ओके दे आर इदर इन गव्हर्मेंट स्कूल्स ऑर दे आर इन एडेड स्कूल्स. सो तेंचे लायफ सेट आसा. तुका आमचे सेट आसा अशें ना म्हणिना हांव. बट द थिंग इज वॉट दे फील इज दॅट टीचर जावप म्हटल्यार स्कुलान. तुका टीचर जावपाचो आसा स्कुलान जावपाचो. आउटसायड दॅट वॉट इज अ टीचर. ट्युशन टीचर कितें करतलो तूं? 500 रुपये घेतलो म्हयन्याचे, भुरग्यांचे 500 घेवन कितें, वॉट यू वील डू? ओके आय थॉट दॅट दीस इज नॉट द थिंग. ओके हांवें चिंतलें की फक्त स्कुलान शिकोवप ओके आसा, बट all the teachers wherever I was teaching in schools, like for training basis, for experience basis, for contract basis, शिकयला. Okay so lecture basis also I used to go. So they used to like my teaching, like I was born for this thing. तशें पण पयलीं हांव कितें जावपाक, इंजिनियर जावपाक चिंतलें, डॉक्टर. दॅट वाज आय लिटरली वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. एज्युकेशन तुवें कितें घेतलें? हांवें पयलीं लायक 11-12 सायन्स केलें. ओके then okay I'll start from the basics, from where I did my schooling. So basically I did my schooling in Unity High School Valpoy. Okay till 10th standard. Then after that I joined Shri Bhumika High Secondary School in Pariye. So high secondary 11-12 science. After that I joined along because my friends were going for engineering, because I had no guide. Nobody was there to tell me that you can do, like there are lots of fields. आमचे तकलेन कितें आसा, 12th सायन्स केल्यार दोनूच ऑप्शन, इधर इंजिनियर ऑर डॉक्टर. खरें अजून मेरेन अशें आसा. सो हांव म्हाज्या भुरग्यांक सांगता की अशें ना. सो म्हाका ते गायडन्स मेळोंक ना. आय वॉज लायक ओके डॉक्टरचो सीट मेळोंक ना. मागीर कर्नाटका गेले, थंय मातशें डोनेशन मागता, खूब मागता. सो आय वॉज लायक ना, आमचे कडेन कंडिशन ना न्ही डोनेशन दिवपाक. 20 लाख त्या टायमार 20 लाख दिवपाक कोणा कडेन आसा, अजून दिवपाक जायना कोणा कडेन. सो ते सोडले, ऑप्शन सोडले. देन आय वॉज लायक जॉईन द इंजिनियरिंग कॉलेज डिप्लोमा. ते जॉईन केले बिकॉज माय फ्रेंड्स वर गोईंग. लायक आय वॉज लायक तो वयता न्ही, सो तेणी कितें चिंतलं आसतलें हांव तेका फॉलो करता, आपले बरें जाता तेजे बरोबर. तो शिकयतलो कितें ना कितें म्हाका. बिकॉज दॅट माय फ्रेंड वॉज रेहान खान. ओके तो कितें करतालो, ही वॉज हॅव्हिंग गुड मॅथमॅटिकल स्किल्स. 11-12 सुद्दां वांगडा, आमी 10वी पर्यंत वांगडा. सो हांवें म्हणलें ओके 11-12 10वी वांगडा, आतां इंजिनियरींग करया कितें आसा. तेका जॉब मेळ्ळे थंय हांव वयता इंटरव्यू, मेळ्ळें जाल्यार मेळ्ळें. सो तशें करून जॉईन केलें. बट द थिंग इज आय वॉज डुईंग गुड इन इंजिनियरींग. आय वॉज डुईंग, ही वॉज हेल्पिंग मी, सो आय वॉज डुईंग गुड. आय वॉज ऑल्सो
वर्किंग हार्ड, पूण म्हाका ते फील येनासलें, लायक मजा येना मजा येनासली, बिकॉज आय वॉज ऑलवेज केअर फ्री. हांव चड अभ्यास अशे सिरियसली घेवन बसना. आय डू द स्मार्ट वे. ओके, हार्डवर्क जाय ना म्हणिना, हार्डवर्क करपा जाय, बट यू शूड बी व्हेरी मच स्मार्टली हार्डवर्क करप. फक्त हार्डवर्क करता जाल्यार खुबशे लोक आसा जे आमकां खबर आसा, जे काम करता, भायर बी करता, लेबर्स आसता, हे आसता, दे आर डुईंग लॉट्स ऑफ हार्डवर्क, वॉट वी कॅनॉट डू. बट स्मार्टनेस सुद्दां आसपा जाय. सो दॅट इज वॉट एक्झाम्पल आय गिव इट टू माय स्टुडंट्स, की हार्डवर्क म्हणटा पूण स्मार्टली करप. सो आय शूड डू दॅट. सो strategy, exactly. So I don't consider myself as a tuition teacher also. I am basically an academic strategist. Okay, I know how to plan studies, I know how you can improve your performance. सो भुरग्याकूय तेच शिकयता. Exactly. And my main motive, I'll tell you my main motive behind coaching classes जे माझे आसा, after school coaching classes, okay, which I started in 2022. Main motive is to give education for the students who need it, not for who can afford it. Understood? So जे भुरगे आसता थोड्यांक अभ्यास जायना, ऑनेस्टली तांकां जायना. दे आर लायक, सर आमकां कळना कितें करपाचें, म्हाका कांयच कळना सर, आय कॅनॉट अंडरस्टँड दीस. आय टीच यू. हांव तुमकां शिकयता कशें अंडरस्टँड जायना. जेवण तोंडानूच घालता न्ही की नाकान घालता, दॅट इज द पॉयंट आय मेक टू देम. तोंडान घालता, सो यू नो दॅट यू हॅव टू ईट युअर फूड फ्रॉम माउथ. येस ऑर नो? रातचे न्हिदपाचे, सकाळी उठपाचे, न्हावपाचे, एवरीथिंग यू आर डुईंग. दॅट मीन्स तुमकां कळटलें. द ओनली थिंग इज ब्रेन आसा, ऑफकोर्स ब्रेन आसा. हांव लिटरली एग्जाम्पल्स दिता. देन ते लायक येस येस. तांकां कितें जाता, मातशें अशें लॉजिकल रिजनींग केलें न्हू. आतांची भुरगीं कितें आसा, दे आर व्हेरी स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. आमकां जे गोश्टी खबर ना न्हू, यू गिव देम मोबायल फोन, यू गिव देम इंटरनेट, इंस्टाग्राम आसा, ते स्नॅपचॅट कितें आसा. म्हाका इंस्टाग्राम यूज करपाक म्हाजे ट्युशनचे भुरग्यान शिकयला. सिरियसली, आय वॉज नॉट नोईंग दॅट आय कॅन प्ले अ गेम ऑल्सो इन द चॅट. तेंच्यानी म्हाका सर ते टॅप करपाचे, मागीर तशें कितें गेम जाता, मागीर सर ते म्युजीक ऍड करपाक मेळटा, सर ते पळय थंय एडिट करपाक फिल्टर लावपाक, गोरो दिसतलो सर तूं. आय वॉज नॉट नोईंग. कोणी शिकयलें म्हाका? भुरग्यान शिकयलें. सो दे आर लायक वे अहेड ऑफ आवर टायम. वॉट आमी जे आशिल्ले पळय, इट इज लिटरली वी वर ओके, बट आय कन्सिडर वी वर डम. वी वर व्हेरी डम. ओके, लायक कितें म्हणटा, टील द लायक 90s किड्स आसा पळय, आतां आमी 90s किड्स. ओके, आय एम 97. सो वी वर लॉयल किड्स. ओके, आमी पेरंट्साचे आयकताले. लायक पेरंट्सांक लागलें बिलीव करताली आमी. एक्झॅक्टली. पेरंट्सां म्हटलें तूं थंय वचो नाका, भायर कॉलेजी वचो नाका, तुवें जग पळोवंक ना. पळोवपाक तरी दिया. पळयल्यारूच कळटलें न्हू. तुमी पळयलात, तुमचे पर्स्पेक्टीव वेगळे आसा, पण पेरंट्स वर लायक कन्सर्न, लायक ना तूं खंय, तूं पणजे कॉलेजी वचनाका, तूं हांगाच चल. आय वॉन्टेड टू गो टू झेवियर हायर सेकंडरी इन म्हापसा. ओके, बिकॉज हांवें आयकलेलें की थंय बरें शिकयता, स्टाफ बरो आसा, आनी मेन म्हणल्यार घरा कडल्यान पयस न्हू, सो मजा येतली, भोंवपा मेळटलें. बशीन बी म्हाका पेरंट्सान धाडूंक ना. पर्यां चल म्हण लागलें, तुका वचपा जाय पर्यां चल. इट्स लायक हाफ एन आवर ट्रॅव्हलिंग, आनी ते लागीं न्ही. सो मेन थिंग इज, आतांचे भुरग्यांक न्हू हातीन मोबायल आसा, दे कॅन सी. आनी आमकां जर कोणी आतां व्हरपा येतलो, जेवण जाल्यार व्हरपा येतलो म्हणटकीर आमकां भंय दिसतालो. भंय दिसता. आतांची भुरगीं ना भिनात. ना, नो नो. अँड द थिंग इज वाय, यू नो, बिकॉज दे हॅव गॉट टू मच ऑफ एक्सपोजर ऑफ द वर्ल्ड. खूब एक्सपोजर आसा, आनी तेंचे कडेन खूब नॉलेज आसा. आमकां नॉलेज कांयच नासलें. लिटरली वी वर हॅव्हिंग नो नॉलेज. आमकां इतलें खबर आसलें, उठ म्हटल्यार उठ, बस म्हटल्यार बस, ते शिक, हे शिक, प्रिवियस इयर क्वेश्चन आसले प्रिपेटरी, ते प्रिपेटरी घेवन बस, प्रिलिमाक अभ्यास कर सारके, प्रिलिमाक बरे मार्क्स पडपा जाय, बोर्ड कर, जालें. हांव म्हाजे 9th स्टँडर्डचे भुरग्यांक विचारता, लायक वॉट यू वॉन्ट टू बिकम इन लायफ, आनी कॉन्क्रीट म्हाका सांग. जर डिसायड करूंक ना, बरें, 2-3 म्हयने घे, फूल वर्स घे, पूण डिसायड कर आनी हेच वर्सां म्हाका सांग. देन आय विल शेप यू. तो जर म्हाका म्हणटा की नो सर आय हॅव नॉट डिसायडेड, डिसायड कर न्ही, 1 वर्स घे, चल 10थान म्हाका मागीर सांग तूं स्टार्टींग. पूण एम आसपा जाय. विदाउट एम इट इज लायक टेकिंग दॅट बाण घेता आनी दोळे बंद करून मारता. नो एम,
कितें प्रायजूच ना ताका. चुकून लागता चुकून लागता, लागले आणि कोणाचे लागले लागता जे पेरेंट्सा कडेन पयशे आसा. अंडरस्टूड. ते दोळे बंद कर खंय मार, पेरेंट्स मागीर थंयसून काडून पयशे दिवन थंय लायतले. सारकें. अंडरस्टूड. दॅट इज वॉट इज हॅपनिंग. सो आय एम ऑल्सो, हांव तेंचे अगेन्स्ट ना. जे पेरेंट्स अशे आपले भुरग्यांक हेल्प करता फॉर सम सीट्स मेळना म्हणून सीट्स घेवपा खातीर हेल्प करता आउट ऑफ गोवा तुका तशें घेवपा मेळना. आउट ऑफ गोवा एक MBBS सीट मेळपा खातीर तेंका पयशे डोनेशन दिता करता. आय एम ओके विथ इट. इफ युअर पेरेंट्स, बिकॉज तेंच्यांनी हार्डवर्क केला न्ही, सो आपले भुरग्यांचे बरे चिंततले आनी तेंकां तेंचे कडेन पयशे आसा म्हणून हेंचे भुरगे मातशे कितें कम्फर्टान आसता, सो मातशे अभ्यासा बी वयर सकयल जाता. आय कॅन अंडरस्टँड. I have a problem with the kids who are not having financial stability. तुम्ही मस्ती करनाका. तुमकां कोण पळयतलो? तेजो डॅडी आसा, मम्मी आसा, दे हॅव्हिंग गुड बंगलो आसा, पयशे आसा, सगळे आसा. तुम्ही त्यांच्या वांगडा रावन आपलो फ्युचर पाड करूं नाका. Your education will take you at the higher like positions and their parents are already at the some like तेंच्यानी हार्डवर्क केला, ते पावला थंय. सो तेंकां सपोर्ट मेळटलो. तुमकां कोण करतलो सपोर्ट? Then they feel very much sensitive. Sir, सारखे उलयता. Because I try to connect with my students as per that. So माझे ते, if you have watched my reels also on Instagram, I don't talk like a very strict teacher. I'm very cool. हांव असोच आसा. Okay, I'm like that only. I'm not just doing a personality over there, change of personality. असोच आसा. In my class also. आताची भुरगीं फ्युचराक धरून सिरियस आसा? No. Definitely no. They don't know what's coming. I tell them, I give them figures. Like हांव तुमकां सांगता की लाख भर इतले 5-10 लाख भर भुरगे थोडे कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्स दिता. वेर यू स्टँड? ते म्हणटा म्हाका डॉक्टर जावपाचें आसा. सेम लायक मी. सेम. आय सी मायसेल्फ. दॅट्स आय एम व्हेरी मच कन्सर्न की हांवें जे मिस्टेक केला पळय तेच करता. अँड आय टेल देम आय वॉज ऑल्सो लायक दिस. सेम थिंग. But that's why I had faced lots of problems which I don't want you to face. ते म्हणटा सर म्हाका डॉक्टर जावपाचें आसा, बट ताका न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन खबर ना. नाव दे आर इन 12th स्टँडर्ड. आर यू अंडरस्टँडिंग? ते शिकयता 9th स्टँडर्डान. 2 चॅप्टर्स आसा, फोर्स अँड लॉ ऑफ मोशन आनी मोशन म्हणून. त्या चॅप्टरान शिकयता 9th स्टँडर्डान. अँड 12th स्टँडर्डच्या भुरग्याक खबर ना वॉट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. And they want to become doctor, they want to crack NEET. I'm not demotivating. I'm saying that be serious. If तुमका खबर ना, आपलो इंटरेस्ट आणि एप्टिट्यूड पळोवन चूज करपाचो करियर. नाल्यार चूज केला जाल्यार इंटरेस्ट आणि इंटरेस्ट आसा, एप्टिट्यूड वाड्यार. अशें म्हणिना की ना तुजी कापस्ताद ना, तू डॉक्टर जावं. हांव म्हणटा last year I'm giving you exam. I can mention the names also and the colleges also where they've got admission. I had some student, गरिमा म्हणून एक चुडो आशिल्ले, ट्युशना येताले. फक्त 1 म्हयनो येयला माझ्या कडेन गायडन्साक. आणि मागीर त्रिशा म्हणून तृषा म्हणून आसले. नांव खूब भुरगीं आसता, नांव खबर ना. ओके, दीज किड्स वर लायक सर वी आर डिपेंडंट ऑन यू. तुम्ही आणि त्यांचे पेरेंट्स सुद्धा फुल माझेर ट्रस्ट. अँड दे वर व्हेरी एव्हरेज. दे वॉन्टेड टू गेट सीट्स फॉर नर्सिंग or they want to do some medical lab technology. तशें कितें करपा जाय. Both the kids, Garima got admission for this naturopathy. She will become a doctor now. Okay. Average student? Very average, below average. They were below average. And असं कितें मॅजिक झालं? त्रिशा तेका BPT मेळ्ळें, फिजिओथेरपी. शी विल ऑल्सो बिकम अ डॉक्टर. सो आमी अशें भायल्यान जज करप ना की भुरग्याचे मॅजिक कशें जालें काय? मॅजिक, इट इज नॉट मॅजिक. ओके, इट इज हाऊ आय इन्स्टिल अ ट्रस्ट इन देमसेल्व्स. हांवें ट्रस्ट दिले तांकां टू ट्रस्ट देमसेल्व्स. यू ट्रस्ट युअर सेल्फ. आय एम अ मिडिएटर. हांव कितें जादू करूं शकना. हांव फक्त इतलेंच करूं शकता की आय कॅन आयडेंटिफाय द पोटेन्शियल अँड आय विल टेल देम दॅट यू हॅव पोटेन्शियल अँड आय विल शो देम विथ सर्टन टेस्ट. लायक हांव एप्टिट्यूड, हांव म्हजे इंटरव्यूज टायप घेता, भुरग्यां वांगडा उलयता, इंटरॅक्ट करता. देन दे व्हेरी मच कूल. अँड द थिंग इज आय रिमूव दॅट टेन्शन फॅक्टर. टेन्शन काडलें न्हू भुरग्याचे, देन दे आर व्हेरी मच फोकस्ड. हांव म्हणटा गेम खेळा तुमी. खंयची गेम खेळटा? पबजी. म्हाका आवडटा म्हणटा. आय ऑल्सो लायक पबजी. फ्री फायर. आतां फ्री फायर खूब चल्ला. म्हाका ती आवडना गेम, बट स्टील हांव म्हणटा ओके खेळटा न्ही, खेळ. कितें फुटबॉलाक म्हणटा सर आमकां फाल्यां सिलेक्शन, आमी ट्युशनाक येवची ना. हांव म्हणटा ऑल द बेस्ट. सर आमकां आयज प्रॅक्टीस आमकां आयज प्रॅक्टीस आसा सर, वचपा जाय. कितें हें आसा सिलेक्शन आहा एग्जाम टायमार.
आत्ता रिसंटली जाला एक्झाम टायमार एकट्या भुरग्यान म्हाका सांगले सर म्हाका आमकां चॅस कॉम्पिटिशन आसा एंड शी इज अ व्हेरी ब्रायट स्टुडंट ओके बरी आसा चेडू सो तेणें सांगले सर म्हाका चॅस आसा एंड आय वॉन्टेड टू टेक द टेस्ट ते दिसा टेस्ट आशिल्ले आय टोल्ड हर ऑल द बेस्ट देन दॅट कनेक्शन स्ट्रेंथन्स दे आर रेडी टू टेल मी एनीथिंग लायक थोडे भुरगे आसा न्ही ते आपल्या घरा पेरंट्साक सांगिना बट दे टेल मी आय एम लायक पयलींच भंय येता पिगी कित्याक बँक पळयतलो म्हणून. या सो आय एम लायक अ पिगी बँक ते येता आनी म्हाका अशें कितें म्हणटा पिगी बँक न्हू तेका कितें म्हणटा ते कन्फेशन्स हे आसता पळय बॉक्स ते बॉक्स या आसता एक्झॅक्टली कन्फेशन बॉक्स आसता एंड आय नेवर सिक्रेटली कितें घालता ते Exactly. भितर. एंड द थिंग इज आय नेवर जज देम कितें आसूं असले असले म्हाका भुरग्यांनी आपले बद्दल सांगला जे ते कितें कोणाक अशें? सांगचे ना लायक बेसिकली लायक सम किड्स आर हॅव्हिंग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ऑल्सो ओके एंड दे आर लायक सांगतात ती तुका ओके हा म्हाका सांगता? सांगता सो वॉट शुड आय डू शी इज नॉट टॉकिंग विथ मी आय एम लायक यू ऑल्सो ही डोंट टॉक कितलेची भुरगीं 9th standard 10th standard तेंची आसता? Asta, of course, Asta. But it is like not that sort of. I'm not supporting this. I'm telling. But I try to tell them what are the hazards of this doing at early age. पयलीं सांगलें न्हू तुजें करना का तूं कितें रे सुटला रे तुजी एज रे ही करपाची इफ यू स्पीक लायक दिस यू विल नेवर गेट टू नो वॉट दे आर डुईंग नेक्स्ट थोडे भुरगे तू कसो एक्सप्लेन करता? हांव एक्सप्लेन करता की पळय म्हणटा म्हाजें मरे अशें जाल्लें कितें? अशें म्हाका चेडूं आवडटालें खरें सांगता काय? ना ऑफकोर्स ओके. ऑफकोर्स जाता न्ही मनीस न्हू ओके सो दॅट वॉज द टायम लायक 9th standard आय लायक जाता ते ओके इट्स अ बिकॉज आय हॅव डन माय मास्टर्स इन झुलॉजी सो आय नो कशी जाता कित्याक जाता एवरीथिंग लायक सगळे हॉर्मोन I don't blame myself. I blame my hormones. Like my endocrine system, no, is the culprit. तो असले hormones सोडटा आणि मागीर तकली पाड जाता. So I try to like tell my students की तशें म्हाकाय जाल्ले. Okay, but the thing is, ते मागीर थोड्या वेळान मरे मागीर it is like useless. It is just hormones. स्टडी करपाचो टायम आसता तेन्ना तुमी हे करूंक लागले and you can manage no, then I have no problem. कोण म्हाका कितें म्हणटा म्हणून न्ही. ओके ते म्हाका म्हणटाले की तूं भुरग्यांक पाड करता अशें करता तशें करता बट द फॅक्ट इज खुबशे भुरगे आतां कितें करता दे आर इमोशनली अनस्टेबल आतांचे भुरगे आसा न्ही दे हॅव नेवर मुव्ड आउट ऑफ देअर हाऊस सोशल तेंचे कडेन हेच ना लायक हाऊ टू बिहेव आतां कोणी तापयले झगडी केले आमी मारामारी करून रगत जावन येताली घरा खरें सांगता लिटरली लायक नाक वता फूल अशें आनी शर्ट काडून पिनोन मागीर सिलींगचेर उडोवप दुसरो शर्ट घालप अशें मम्मी परत म्हाका मारतली मारले म्हणून कोण तेका वचून विचारचे ना आनी आमी सांगिना कोणी मारला आमी कोणाक मारला इट्स लायक झगडी केली तेन्नाच सॉर्टेड रगत येयला पुसून घरा वचपाचें जालें सो म्हाजी मम्मी कितें करतली मागीर शी वील बी लायक तुवेंच केलें आसतलें कोणी झगडी केली न्हू तूच रॉंग माय मदर वॉज ऑलवेज दॅट एंड दॅट इज अ व्हेरी गुड थिंग फॉर बेसिकली कितें आसा आमकां एक रिस्पॉन्सिबिलिटी येता की कितेंय आमी करता जाल्यार आमकां खबर आसपाक जाय वॉट आर द कॉन्सिक्वन्सीस आनी आतांच्या भुरग्यांक कॉन्सिक्वन्सीस कांयच खबर ना दे वील गेट इन टू अ रिलेशनशीप मागीर ते कोणाचे हॉर्मोन्स कमी जातले मागीर हॉर्मोन्स कमी जाले की मोग जालो फोग ओके आफ्टर दॅट वन बॉय ऑर गर्ल डिप्रेशन 9th standard डिप्रेशन गेला थोडी भुरगीं देन आय टॉक देम आउट ऑफ इट की तशें कितें नासता ओके एंड दीस पीपल नो दे आर व्हेरी रेडी टू डू सुसाइड्स व्हेरी रेडी ते इट इज लायक कांयच ना लायफ ओके आतां हांव कितें करूं तें ना म्हाज्या लायफान हांव तेज्या खातीर जगतालो आत्तां स्टार्ट जाला मरे जगपाचें 9th आसा तूं तेज्या खातीर कितें जगतलो so these are I know I can totally understand but the thing is we have to guide these kids properly by putting their shoes in or आमी तेंच्या शुजांक कितें म्हणटा ते you have never been into my shoes okay तशें कितें आसता म्हणपाचें म्हाजे इंग्लीश ते एनेक्डोट्स इतले बरे ना ओके सो बेसिकली आमकां तेंचे लेवलचेर पावोंक जाय एक टिचराक आतांचे हितून लेवलचेर पावोंक जाय एंड देन वी कॅन गायड दीस किड्स नाल्यार तांकां चिंतोच नाका की हांवें मास्टर्स केला बीएड केला बीएड मुद्दम हायलायट करता बीएड केला आमी डीएड केला एमएड केला
You have done all this. Okay, very good. It's a very good thing. You have done all the hard work, but you cannot teach if you cannot understand a student. Teaching is not about having degrees. Teaching is not nothing about degrees. So basically काय असं आताच्या भुरग्यांक तू फक्त कितें व्हडल्यान उलय, you just shout on them. I'm not saying मार, फक्त व्हडल्यान उलय. स्पेसिफिकली गर्ल्स इगो हर्ट जाता. इगो हर्ट जाता ते सोड, ते रडोंक लागता. दे व्हेरी इमोशनली अनस्टेबल, व्हेरी. हांवें तेरीस फक्त एक चेडवाक सांगलें की तूं अशें कित्याक करता. ओके, व्हडल्या म्हणूंक ना. आय जस्ट सेड दॅट तूं अशें करनाका. I have so many high hopes from you and I'm doing this not expected and don't talk with me. She was crying, literally crying. आणि ते दुखा येताली कित्या खातीर जाता हें पूण अशें? because they are not used to the different types of stimulus. मे बी तेणी तो टफ टायमच पळोवना. Exactly. तांकां खबरूच ना. सगळ्या हातीन मेळ्ळा. एक्झॅक्टली. तांकां खबरूच ना की इफ सपोज हांव आतां तुवें म्हाका सांगलें कितेंय सांगलें, ओके, which I don't feel good, but I have built such a system in myself, even though I get hurt, हांव तुका दाखोवचो ना की I am hurt. I will be very chill with you because I know how to handle my emotions. They cannot handle. ते बस जाता. आनी भुरगे चेडे कितें करता, they are very aggressive. Boys are very aggressive and girls are very emotional. But both are the कितें म्हणटा तांकां एकूच प्रॉब्लम आसा, दे कॅनॉट हँडल इमोशन्स. आनी आतां ते म्हणटा तुका हांव सरळ सांगता, लॉट्स ऑफ सबस्टन्स अब्यूज इज हॅपनिंग. आय हॅड कॉट when I was teaching in some school, I will not mention the name of the school. I was teaching in one school. I have caught a kid of 6th standard smoking. 6th standard. Smoking. Because I had a friend circle who were smokers. Okay, were smokers, drinkers, everything. We were not having that because आमकां खबर आशिल्लें न्ही. म्हाका घरांतसून भायर काडटाले म्हाका डायरेक्ट if they got to know. So I was very much like considerate. Okay, we used to keep our distance. But I know how a smoker behaves. I know how like कोणी स्मोक केले जाल्यार वास I can identify. I had caught one 7th or 8th standard student who was eating Vimal. Like these kids were from a rural area. So थंय rural area कितें आसा, सगळे मोस्टली भायले लोक कामाक येता न्ही, ते आपले भुरग्यांक घालतात स्कुलान. आनी तेंचे पेरेंट्स कितें करता, खाता बिता हे करता. घरा समज बापायन चुकोन एक पॅकेट सोडून गेला, किड्स आर क्युरियस, कितें ते पया खाऊन पया. ओके, इवन आय हॅड दिस पॉइंट, लायक माय फादर वॉज इटिंग दिस विमल सॉर्ट ऑफ. हांवें एकदां खाल्लें, हांव पडलो लायक फूल अनकॉन्शियस. दॅट हॅपन टू मी. एंड फ्रॉम दॅट टायम लायक ओके, नो बॅड थिंग. बट थोड्या भुरग्यांक मजा येता, हे मजा येयली, ट्रीप कितें म्हणटा ते ट्रीप जालें म्हणटा, ट्रीप येता म्हणटा. ओ माय गॉड, सामकें हें जालें म्हणटा, एनर्जी येयली म्हणटा, ट्रीप जाल्यार हांव स्ट्रॉंग म्हणटा. सो दीज आर द व्हेरी बॅड एलिमेंट्स विच आर बींग प्रमोटेड ऑन सोशल मिडिया, लायक स्मोकिंग, अल्कोहोल अब्यूज, ड्रग अब्यूज. आमी कितें म्हणटा, आमच्या गोंयान बाबा ड्रग बीन मेळटा. आमच्या गोंयान तुका कितें दिसता, आमच्या गोंयान ड्रग्स मेळटा? हय, मेळटा. शुअर? भायले हाडून विकतात. कशें विकता? पुलीस ना आसा न्ही, कशें जाता? आय एम नॉट सेइंग पुलीस आर रॉंग, बट दीज पीपल आर व्हेरी स्मार्ट. लायक ते स्मगलिंग जे करता पळय, ते पुलिसाकून चड स्मार्ट आसता. कशें हाडटात ते? दे आर व्हेरी मच ट्रेन्ड. इवन दो वी कॅनॉट ब्लेम पुलीस. थोडे कितें म्हटले, पुलिसान हें घेतला, पयशे घेतला. कित्याक घेतले तूं म्हाका सांग. ओके, एक नॉर्मल कितें आसता ते कोण सपोज घेता, कित्याक आमकां केसीस आयकोन येता की सम पीपल आर टेकिंग दीस ब्रायबरी बीन ते करता. पूण हे जे ड्रग्स येतले पळय, ते पुलिसाचे भुरगे ना. कळ्ळें तुका? आय नो बिकॉज आय हॅव फॅमिली मेंबर्स हू आर इन पुलीस ऑल्सो. ओके, सम आर ASI PSI तशें आसा. सो आय नो हाऊ द थिंग्स आर वर्किंग. आय स्पीक विथ देम की कशें जाता, की जाता, तुमकां कशें ते टीप मेळटा, ते हॅविंग खबरीच आसता तेंचे. कळ्ळें तुका? सो ते आमकां सगळें सांगता. But they are like, some people are allowing lots of illegal stuff, it is okay. Okay, but drug thing is a very bad thing. आणि अलाव केले न्ही, आता अलाव केले सुद्धा, फाल्यां तेंचे भुरगे ना, कितली प्रोबॅबिलिटी, गॅरंटी आसा
की त्यांचे भुरग्या कडेन ते पावचे ना ड्रग्स. ऑफकोर्स पावतले. आय हॅव गॉट सर्टन टेम्प्ट जातलेच ते जातले बाकीच्यांक जातले. पळोवन. लास्ट टाइम इवन इन वाडपय केसी जाल्ले थोडे, ते चरस गांजा मेळ्ळे म्हणून थोडे भुरग्यांकडे. आमी केन्ना पळोवंक ना, आमकां खबर ना. बट दीस किड्स वर लिटरली स्मोकिंग वीड म्हणटा तेका. वीड म्हण. एंड तांकां मागीर पुलिसान धरून घेवन गेल्ले, तांकां भितन घातलेले. एंड दे आर व्हेरी लॉयल. कोणी दिला पळय टू देम व्हेरी लॉयल. नांव घेना ते की कोणी दिले तुमकां, खंयसून मेळ्ळे, मार तोड तांकां, सांगचे ना, बिकॉज दे आर अडिक्टेड. जर नाव सांगले आनी जाय. एक्झॅक्टली. एंड इट इज लायक रोबोट्स तयार करता ते आपले, मागीर ते इश्यूज जाता खुबशे. आनी why I'm speaking this, why I'm speaking, because the main target group is students. And I am a voice of like student. हांव स्टुडंटा बद्दल उलयता. म्हाका मेजर कन्सर्न आसा की एक भुरगो जेन्ना असले हितून पडटा, तेजी लायफ पार्ट जाली ती जालीच. पेरंट्स, फॅमिली, सोसायटी, बिलॉंगिंग टू वन रिलीजन. ओके, रिलीजनाचें नांव सगळे पाड. सो वेन दॅट पर्सन, तो भुरगो न्ही, तू म्हाका सांग भुरग्याक कितली तकली असता? इफ यू टॉकिंग अबाउट अ 9th स्टँडर्ड किड, 10th स्टँडर्ड, कितली तकली असता? डोंट नो. वी डोंट नो. स्मार्ट आसा डुईंग सर्टन स्टफ, बट दे आर नॉट व्हेरी स्मार्ट टू टेक रॅशनल डिसिजन्स. तांकां कितें एक्चुअली रायट आनी एक्चुअली रॉंग खबर नासता. वी डू सर्टन इरॅशनल डिसिजन. येस ऑर नो? अजून पर्यंत आमी करता. सो ते तर भुरगे आसा, तांकां कोणी ऑफर केले चेन स्मोकिंग करता, लायक कूल हा, खंय प्रमोट जाता? मुवीज आसा. खंयचे मुवीज ते KGF म्हणून मुवी आसता, आनी मिन्स व्हेरी एक्शन मुवी, बरी आसा मुवी. इन दॅट मुवी तो अशें सिगरेट घेवन स्मोक करता. मागीर तो मार्को म्हणून कितें, मार्को के नार्को कितें मुवी येयल्ले, तमीळ मुवी. मागीर आनी कितें मुवीज आसता, थंय ते कितें स्मोकिंग करता. सण परबो जावं वा कसलेय उत्सव, आयुश्यांत भरभरून शृंगार आसचो अशें दर एकल्याक दिसता. त्याच शृंगाराचें प्रतीक म्हळ्यार अंबिका 1 ग्राम गोल्ड ज्वेलर्स. फॅन्सी, ट्रेडिशनल तशेंच कस्टमायज्ड डिझायन्स आनी एका वर्साची वॉरंटी. आनी इतलेंच न्हय तर 50% लायफ टायम एक्सचेंज व्हॅल्यू लेगीत हांगा मेळटा. अशा कितल्याशाच खाशेलपणांक घेवन अंबिका 1 ग्राम गोल्ड ज्वेलर्स तुमच्या येवकाराक रावता. बेगीनूच भेट दियात. साद मार्केट प्लाझा, ऑपोजिट PMC मार्केट, अपर बाजार, अंत्रुज नगर, फोंडे, गोंय. अशें पावडर अशें करून घेता, हे करता. ते भुरगे मागीर ट्राय करता. कितें अशें आसा काय अशें कितें, हे बरें दिसता न्हू, अशें केले. लायन. सो वी डोंट नो वॉट इज दॅट. आय डोंट नो. कळ्ळें तुका? सो द थिंग इज भुरगे खूब क्युरियस आसा. तांकां तूं कितें अशें दाखयलें विज्युअली अपिलींग, सो ते खूब ग्रास्प करता. हे सगळे आसा सायड इफेक्ट्स, कितें म्हणटा, कॉन्स म्हणटा आमी, ऑफ स्टुडंट्स अंडरस्टँडींग. हांवें हेकाच एक दुसरे तरेन पळयलें की इफ किड्स आर गेटिंग अडिक्टेड टू ऑल दीस थिंग, विज्युअली अपिलींग, ओके, इमोशनल थिंग, एवरीथिंग. सो हांवें ठरयलें की आय वील बिकम अ गायड. हांव एक गायड जातलो. स्कुलान शिकयतलो जाल्यार खंय शिकयतलो सांग तूं म्हाका? एक पर्टिक्युलर स्कूल. कितले भुरगे? ओके, 50, 100, 200, 500 भुरगे. करेक्ट? बट जे स्कुलान वयतालो थंय सगळे टिचर्स म्हाका म्हणटाले यू आर मेंट टू डू समथींग ग्रेटर. नाव माय फॅमिली ऑल्सो टेल यू वील रीच व्हेरी ग्रेटर हायट्स. आय डोंट नो वॉट दॅट हायट मीन्स, बट द थिंग इज हांव म्हाजे कडेन जे जाता पळय हांव ते करता. एंड द मेन मोटो ऑफ स्टार्टींग आफ्टर स्कूल कोचिंग क्लासेस is to guide the students who are weak in studies, because they are always neglected. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच आशिल्लो की हाव आर यू डिफरंट फ्रॉम अदर टीचर्स. एक्झॅक्टली. सो माय थिंग इज माय SOP म्हणटा. ओके, एक बिझनेस जर तू चलयता तेजे SOP, ओके, कितें आसा? सो माय SOP इज बेसिकली टू टीच द स्टुडंट्स हू नीड ट्युशन्स. एक भुरगो आसा, आता लास्ट टाइम माझ्याकडे 2-3 भुरगे आयल्ले. ओके, these kids were very smart. They were having good record, academic record,
बरे आशिल्ले पर्संटेज तेंचे अराउंड लायक 90 88 90 अशे लायक दे वर अबाव एवरेज दे वर डुईंग व्हेरी गुड. I told their parents that we are having limited seats and if I take your kid which I literally want to take because माझे नाव जातले ते बरे आणि हांव तेंका शिकयले जाल्यार आनी बरे मार्क्स काडटले. ते ऑलरेडी शिकतात. ते ऑलरेडी शिकतात. ओके सो आय विल लायक इफ तेंका घेतले then one of my seat for the deserving kid like जो भुरगो अभ्यास करिना मस्ती करता अभ्यास करिना आणि तेंचे पेरेंट्स खूप बेजारला कितें करपाचें हेजे तेदी सीटेक वयतली. सो हांवें तेका सांगलें तुमी प्लीज खंय तरी ट्राय. हांवें तेका एक रेफर केलें तर वाळपय आनी कोचिंग आसा 1-2-3 कोचिंग आसा वेर दे आर टेकिंग ओके स्मार्ट किड्स घेता ते अशे ऑलमोस्ट लायक पर्संटेज पळोवन घेता ते मार्क्स पळयता हुशार आसा यो एडमिशन नो गेट लॉस्ट बिकॉज तेंचें नाव जाता. ऑफकोर्स दॅट इज द बिझनस वॉट इज गोईंग ऑन इन होल गोवा दॅट ऑल्सो आय विल कम कितें जाता कशें जाता. सो मेन कोचिंग ट्युशनचें मिनींग कितें ट्युशन कोण घालता केन्ना घालता जेन्ना भुरग्यांक अभ्यास करपाक त्रास जाता. ओके आतां ट्युशनचें कितें चालू आहा कोणाक घेता ते एडमिशन पयलीं मार्कशीट दाखय म्हणटा आमी पयलीं पळयतले एडमिशन आमकां खबर ना मेळटलें काय ना पयलीं पळयतले आमी मार्कशीट ते पळयता आनी मार्कशीट पळयता आनी मागीर पर्संटेज पळयता नो तो वीक आसा तेका आमी शिकयता ते करचें ना. आमचे हांगा सगळे न्हू हे येता भुरगे लायक 80-85 अशें म्हणटा ते लिटरली दे आर टेलिंग इन फ्रंट. म्हाका पेरेंट्स थोडे पेरेंट्स म्हाजे कडेन येवन पांयां पडटा म्हूण लागले आमचे भुरग्याक घेया तुमी तेका आनी कोण घेना. सो आय वॉज द लास्ट ऑप्शन. म्हाका वायट दिसपा जाय न्ही तुमी पयलीं थंय गेल्ले आतां म्हाजे कडेन येयला हांव घेना अशें म्हणूंक शकतालो न्हू. आय वॉज लायक हे ट्युशन हेज्या खातीरूच आसा जे भुरग्यांक खंयच मेळना न्ही हांव तेंकां घेता. एंड एवरी इयर आय एम गेटिंग 100% रिजल्ट एवरी इयर फॉर बोर्ड एक्झाम्स 10th standard 12th standard anybody can ask every year 100% रिजल्ट. आणि जे तेंच्यांनी फक्त हुशार भुरगे घेतलेले पळय दे वर लायक 80-85% कितें ग्रोथ केला तुमी 85 to 86 काडला तेजे. आय टूक अ स्टुडंट हू हॅड 4 to 5 पेपर्स सप्लिमेंटरी एक्झाम लायक फेल जाल्लो 8th स्टँडर्डान सप्लिमेंटरी दिवन 11th फेल जाल्लो सप्लिमेंटरी दिवन दॅट स्टुडंट हॅज स्कोर 2nd class 1st class. You see the growth 40 to 65% 70%. That is what is my motto. Okay I take it as a challenge. म्हाका चॅलेंज जाय. फॉर एक्झाम्पल आता म्हाका कांयच कळना तुका कांयच कळना समज ओके कसो शिकयतलो म्हाका हांव पयलीं पळयतलो की वेर यू स्टँड आय विल आयडेंटिफाय दॅट. सो मार्कशीट हांवूय घेता पेरंट्सा कडल्यान हांवूय घेता रिकॉर्ड पळयता आनी 1 स्टँडर्डाचे घेना एटलिस्ट 2 स्टँडर्डाचे घेता टू एवरेज आउट कितले आसा. देन आय सी दॅट ओके पासिंग ओके हांगा कमी आसा हांगा हे आसा कितें आसा. देन आय टेक लायक आय स्पीक विथ स्टुडंट इंटरॅक्ट करता उलयता पळयता की तेका कम्युनिकेट करपाक जाता की ना. की थोड्या भुरग्यांक कितें आसता जितले बरें कम्युनिकेशन दॅट मच गूड दे कॅन रायट इन एक्झाम. कम्युनिकेशन बरें आसपाक जाय फ्रीली आसपाक जाय. लजता सर ना सर तशें जायना बाय म्हणटा तूं अशें लजो नाका. हांगा माय स्टुडंट्स वील टेस्टिफाय दिसा आय टेल माय स्टुडंट तुमी जेन्ना हांगा येता न्हू म्हाजे क्लासीन निर्लज जावपाचें खरें सांगता. दॅट्स वाय माय टॅगलायन फॉर आफ्टर स्कूल इज लिमिटलेस लर्निंग. लिमिटलेस म्हटल्यार कितें की हांगा कितें लिमीट ना तूं कितेंय विचार म्हाका. थोडे भुरगे अभ्यास करीत 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 कितें सॉंग बद्दल विचारतले म्हाका एन आय आन्सर दॅट. कळ्ळें तुका. सर ते पयलें तुवें हे रील पळयल्ले हांवें तुका धाडलेले काल ते आय एम टिचींग दॅर केमिकल रिएक्शन्स एंड दॅट किड इज आस्किंग मी सर तुवें कालची रील पळयली आवाज येता फाटीसून. ओके हांवें म्हणलें खंयची रे ती सर हांवें बेस्ट जाल्ली म्हणटा. कितें केलें हांवें एक क्वेरी येयल्ली ते क्वेरी कंप्लीट केलें कॅन्सल करूंक ना. ओके क्वेरी कंप्लीट जातकूच कितें जालें दॅट स्टुडंट इज नाव फोकस्ड सर केमिकल शिकयता ते पळोवया. जर हांवें ताका म्हणलें ओगी तोंड बंद कर बस थंय अशें म्हणलें न्हू मागीर कितें जाता तेजे तकलेन तेंच चलता. म्हाका परत सराक विचारपा जाय तो अभ्यास करचो ना. सो भुरग्याची मेंटलिटी समजपा जाय. आय टीच सायकोलॉजिकली. ओके सो बेसिकली हांवूय ट्युशनाक गेलां आनी ट्युशनाक युजली कशें आसता की टिचर ती बसता एक जाग्यार आमकां शिकपा लायता आमी शिकता आनी मागीर वचपाच्या टायमार ती आन्सर्स घेता कितें शिकला ते आनी वता तशें आसता. आनीक एडमिशनूय बी त्याच बेसिसाचेर आसता न्ही डायरेक्टली एडमिशन मेळटा
सो तुमचो कसो प्रोसेस? पळय जशें आतां तुवें सांगलें म्हाका की तूं जेन्ना ट्युशनाक वयतालें, इवन आय हॅड गॉन टू ट्युशन इन माय लोवर क्लासीस. 2-3 दीस गेलो मागीर आवडोंक ना म्हाका. सो ते कितें करता तशेंच बसयता, क्वेश्चनां दिता, याद कर, रट्टा मार आनी जेन्ना तुजें जालें तूं म्हण, ओके जालें, पाठ जालें, म्हणून दाखय, चल घरा. चल घरा. दॅट तशें वॉज आसता तुमचें? ना. एंड थंय कितें आसलें पयलीं ऑल द क्लासीस लायक मिक्स, 5वी ते 10वी पर्यंत घेता, मिक्स बसयता आनी ट्युशन घेता. माय थिंग इज डिफरंट. आय हॅव क्लासरूम्स आसा म्हजे. ओके, आय हॅव प्रॉपर डिजिटल क्लासरूम्स. अशे बेश्टे पयलीं आशिल्ले आमचे, पयलीं म्हाजे आशिल्ले ग्रीन बोर्ड. ओके, आय स्टार्टेड विथ अ ग्रीन बोर्ड एंड ओनली 6 बेंचीस. सो ते स्टार्ट केले, मागीर म्हजे एडमिशन वाडोंक लागले बेस्ड ऑन हाव आय एम. अंडरस्टूड? सो अशें ना की हांव खूब बरो टीचर म्हणटा, बट आय नो हाव द थिंग वर्क्स. कळ्ळें तुका? सो ते म्हजे एडमिशन वाडोंक लागले आनी एडमिशन वाडले की म्हाका आनी बेंचीस करचे पडले आनी मागीर कितें जालें, ते चॉक न्हू म्हाका एलर्जी जावपाक लागली, डस्ट एलर्जी. सो बिकॉज म्हाका न्हू, हांव केन्नाच चड न्हू बोर्डचेर बरोवन शिकयनासलो. खुबशे म्हणटा की बोर्डचेर इफ यू आर हॅविंग अ चॉक एंड बोर्ड देन ओनली यू आर अ टीचर, लायक तुमी बरोवनूच शिकोवपा जाय. आय एम अ डिजिटल पर्सन. इवन वेन आय वॉज डुईंग माय ट्रेनिंग, ओके, आमकां स्किल्स आसता, चॉकबोर्ड स्किल म्हणून आसता, सेट इंडक्शन म्हणून आसता, मिन्स लेसन स्टार्ट कशें करपाचें, मागीर आनी खूब कितें आसता, आतां याद ना म्हाका ते, खूब कितें आसता, ते स्किल्स आसता, मायक्रो टिचींग म्हणटा तेका. सो इन दॅट म्हाका सगळ्यांनी फालतू मार्क्स पडलेले चॉकबोर्ड स्किल्स. लायक हांव बरयतालो अशें एरोप्लेन. कळ्ळें तुका? तुमकां जालां आसतलें केन्ना बोर्डचेर बरयतालो एरोप्लेन. दॅट इज द मेन थिंग वॉट दे आर रेक्टिफायिंग, की तूं जेन्ना बरयता न्हू एरोप्लेन जावपा जायना, स्ट्रेट येवपा जाय आनी हँडरायटींग बरी आसपा जाय, क्लीन आसपा जाय. वेन यू वायपींग ऑल्सो द बोर्ड, तूं कशें वायप करपा जाय, मीन्स इट इज ना अशें करपाचें ना, अशें करपाचें खंय. सो डस्ट फूल सकयल अशें हांव टिचरी फुडें अशें करतालो, टीचर गेली अशें करतालो, लायक टायम वेस्ट जाता न्हू. फॉर मी टायम इज एवरीथिंग. कळ्ळें तुका? सो तेंचे मेथड बरे आसा, हांव वायट म्हणिना, म्हाका टीचर म्हाजे गाळ्यो घालतले म्हाका. ओके, सो मेथड्स बरे आसा, बट द थिंग इज इट इज ना आउटडेटेड. डिजिटल बोर्डचेर अशें करून पुसचें ना न्हू आमी. सो नाव द एरा हॅज बीन चेंजिंग, बट द सिलेबस इज द सेम. ओके, वी आर लिव्हिंग इन द 5G एरा. आतां 6G येतले, थोडे म्हयने राव तूं, आतां 6G बी येतले. म्हाजे आतांच म्हाका ते जियो एअर फायबर बसयता 6G दाखयता, कित्याक ते खबर ना म्हाका, 5G बसयला हांवें. बट द थिंग इज दिस एरा इज बींग एडवान्सिंग इन टू टेक्नॉलॉजी व्हेरी फास्ट आनी आमकां ते अडॅप्ट करपा जाय. ओके, आतां भुरग्यांक फक्त एकच क्लासीन सगळे स्टँडर्डचे भुरग्यांक बसोन हांव अभ्यास करपा लायता, ते अभ्यास जावचे ना. ते हे जालें न्ही, कितें म्हणटा, मिक्स भाजी. कळ्ळें तुका? बेसिकली वी हॅव टू डू अ व्हेरी स्ट्रॅटेजीक थिंग. सो हांवें कितें केलें, क्लासीस केला. ओके, आतां क्लासीसांक कितें आसा, 9th स्टँडर्ड एक क्लास, 10th स्टँडर्ड एक क्लास, एक टायमार चलता, बिकॉज वी आर हॅविंग स्पेस लिमिटेशन. देन 11th स्टँडर्ड एंड 12th स्टँडर्ड एक टायमार चलता. सो वी आर हॅविंग अ क्लासरूम विच इज इक्विप्ड विथ अ स्मार्ट बोर्ड. ओके, आनी कॅमेराज आसा, लायटिंग बरें आसा, बेंचीस आसा, डेस्क आनी बेंच आसा बरे भुरग्यांक बसपा खातीर, कम्फर्टा खातीर AC लायला, कित्याक गरमी जाता न्ही भुरग्यांक, कित्याक खूब भुरगीं आसता. ओके, 25-30 स्टुडंट्स आर सिटींग एट अ टायम. सो तूंच चिंत, आतां एक लांब क्लासरूम आसा, इन दॅट 30-35 स्टुडंट्स आर सिटींग, खूब गरमी जाता. इट्स अ स्कूल. ओके, इट्स अ टायप लायक नाव तशें आहा न्ही, आफ्टर स्कूल. ओके, सो इट्स लायक So 9, 10, 9, 10, 11, 12, yeah, that's it. Many parents are literally telling me, sir, तुम्ही 6वी स्टार्ट करा, सर तुम्ही 7वी स्टार्ट करा, बिकॉज 6वी ते 8वी NEP कितें सांगला आता, like last year, not this year. Last year they have told that from 6th standard till 8th standard, now the papers will be set by Goa board. The syllabus, everything will be set by Goa board. Common papers असतले फायनल एक्झामीचे, करेक्शन टीचर्स करतले. सो ते पेरेंट्साक आतां कितें, माझे 6वीचे भुरग्याक सुद्दां आतां बोर्डच्यान पेपर येतले, टेन्शन येतले. So they are very much concerned about the studies of the students and they are like telling me, sir, तू 8वी घे. कित्याक घेना सर 8वी? आमचे भुरगे कितें करपाचे? हांवें म्हणलें नवीन येवपाचें आनी कितें करतले, बिकॉज 8वी घेवपाक काय ना, बट द थिंग इज डिफरंट स्कूल्स आर टिचींग डिफरंट चॅप्टर्स. आमचे कडेन एकूच स्कुलाची भुरगीं येना, बट 9, 10, 11, 12 नो वी आर हॅविंग अ व्हेरी कितें म्हणटा स्ट्रक्चर्ड सिलेबस आसता. हांकां सिलेबस आसता, बट इट इज नॉट स्ट्रक्चर्ड व्हेरी मच. थोड्या स्कुलान कितें म्हणटा, मॅनेजमेंट डिसायड करता, ऑर टीचर्स आर डिसायडींग, हेड टीचर्स आर डिसायडींग की आमी हे 3 चॅप्टर्स करतला, नेक्स्ट चॅप्टर्स वी आर डुईंग लेटर ऑन.
सम अदर स्कूल विल बी डिसायडिंग आमी हे नाका आमी दुसरे करूया. सो आता म्हाका भुरग्यांक शिकोवपा खातीर 1-1.5 म्हयनो आसता फॉर वन एग्जाम. I cannot teach that student 6-7 lessons, no, in the same class. So that's why that is one limitation we are facing for taking 8th standard. And secondly is that ते भुरग्यांक न्हू शिकोवपा खातीर म्हाका एकट्याक पॉसिबल ना. तांकां हांवूच जाय. एवरी पेरंट लायक सर आमकां तूच जाय. तूं कित्याक शिकयना सर ते? सर तूच शिकय. आमच्या भुरग्यांक तूं आवडटा तशें आसा. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी बिग concern for me की हांव every time everywhere असो शकना. They're telling me to open a center in Margaon. They're telling me to open a center in Vasco, Mapsa, Fonya. म्हाका center open literally parents are telling. They are like we are giving you space, no, you come. तू खंय खंय वतलो? म्हाका वचपाचें न्हू. म्हाका तूं सांग म्हाका बेसिकली नाव करंटली ऑनलायन ऑफलायन मेळोन म्हाजे कडेन अराउंड 300 भुरगीं आसा which I am guiding. ओके ॲप चेर मागीर ॲप चेर आसा ते आमचे एक सेकंड बॅच टायप आसता. ओके आनी दुसरे आसता ते एलीड बॅचीस म्हणटा हांव. एलीड बॅचीस आर द व्हेरी लायक स्टँडर्डायज पेड बॅचीस एंड दीज आर द सबसिडायज बॅच लायक कमी आसता तांकां फीज बीन कमी आसता. तांकां तितले फॅसिलिटीज मेळना जे लायव्ह क्लासीस तांकां लायव्ह क्लासीस आसना ॲप चेर बीन. ओके जाय जाल्यार आमी ते नेक्स्ट इयर मे बी वील बी ट्रायंग बिकॉज इट इज व्हेरी टेक्निकल थिंग टू स्टार्ट. सो total number of students close to which I calculated yesterday because I हांगा येवपाचें आसलें न्हू. सो तुवें जर विचारलें जाल्यार कितले भुरगे आसा सो I calculated it is approx 300. ओके ऑफलायन ऑनलायन मेळोन 300 आसा. नाव प्रत्येक भुरग्याक लक्ष दिवपा मेळटा. लक्ष दिवपा मेळटा कितें आसा जे भुरगे ॲप चेर आसा ओके तांकां चॅट फीचर आसा. दे कॅन डायरेक्टली मेसेज मी की सर अमके अमके डिफिकल्टी आसा इफ दे परचेज माय कोर्स. लायव्ह बरें न्ही. लायव्ह बरें आसता. थंय लायव्ह क्लासीस बी घेतलो हांव ॲपचेर बट नॉट नाव ड्युरींग एग्जाम्स. ओके एंड सेकंडली द एलईडी बॅचीस आसा ते कशे आसता की 9th 10th 11th 12th वी आर टेकिंग द कोचिंग फॉर देम एंड ऑनलायन भुरगीं आसता. प्रत्येक क्लासीन हांवें 10 स्टुडंट ऑनलायन स्टुडंट्स घेता लायक 9th 10 ऑनलायन स्टुडंट्स लायव्ह क्लासीस. वी हॅविंग इंटरॅक्टिव्ह लायव्ह क्लासीस इन द हायब्रीड म्हणटा आमी क्लासीस. ऑफलायन चालू आसता तेज्या वांगडा ऑनलायन बी चालू आसता. ओके सो ते हायब्रीड क्लासीस चालू आसता बट ऑनलायन आय एम टेकिंग ओनली 10 स्टुडंट्स. दॅट्स इट. नाव यू विल आस्क मी वाय 10? तुका कितें बसोवपाक जाय थंय? ऑनलायन न्हू गुगल मीट अटेंड करतले. घे मरे जाय ते 50 घे 100 घे बट दॅट इज नॉट अ पॉयंट. द पॉयंट इज ते 10 भुरगीं आसा पळय तांकां हांव घरा विजीट करता. They are having the slots to take 5 to 6 visits, home visits. So during exam, they call me. Like, sir, we are having a difficulty. Can you visit our home? आणि तू घरान वचून शिकयता? Yes. You can just check my Instagram stories. Like I visited like full north, south, east, west of Goa. Okay. So why I'm visiting? एक दीस वयता. Like एक त्यांचे slot मागीर काबार जाता. 6 visits I'm giving. 5 to 6 visits. Per student. Okay. आणि तेजे फीज बी घेता आमकां मग वचपाक येवपाक ते अफोर्ड बी जावपा जाय न्ही. सो तेज्या खातीर आमी 6 विजिट्स ते आमी अफोर्ड जातले करता तेज्या खातीर. अदर कोचिंग इन्स्टिट्यूट्स वॉट आर देर आय एम नॉट हॅविंग एनी प्रॉब्लम विथ देम. आय एम हॅविंग द प्रॉब्लम विथ द मेथड दे आर फॉलोईंग. दे आर ऑल्सो डुईंग टिचींग सगळें करता बरें आसा बट तुमी कोणाक घेता एडमिशन कोणाक दिता तुमी? यू आर गिविंग एडमिशन ओनली टू दोज पीपल who can first thing afford your coaching. Okay, पैशेकार आसा. कितले आसता पैसे? Around what I have heard from the sources it is close to 2 lakh. 1,80,000, 1,50,000, 2 lakh एक वर्षाचे. एका भुरग्याचे. हय. I'm like, oh my god. तुझे? Rocket science. Mine is like 20 to 30,000 per year with home visits. It's different. Yeah. Because it's very much affordable. जाता ते. फॅकल्टीचे सॅलरी बी जाता. म्हाका हांव सॅलरीचेर आसा. ओके सो आय एम ऑल्सो गेटिंग माय सॅलरी. सॅलरीचेर कसो? हांव एम्प्लॉय न्हू. ओके एम्प्लॉय म्हटल्यार आय डोंट कन्सिडर माय सेल्फ एज अ ओनर. ओनर कसो? ना. तुका चड पैसे मेळना? ना. सेम थिंग वॉट द टीचर्स आर गेटिंग दॅट मच आय एम ड्रॉइंग सॅलरी. बिकॉज सगळे ड्रॉ केल्यार मागीर ग्रोथ कशी जातली? हांव पयशे म्हणून धाड धूड उडयतलो मागीर. सो इट इज नॉट हॅपनिंग नो. वी हॅव टू बी व्हेरी कन्सिडरेट की आमी कशे पयशे जोडटा. This my parents have taught me. Saving कर म्हणटा ते. I am doing saving but I am doing investing. त्या टायमार सेविंग चलताली. आतां सेविंग ना. आतां कितें आसा
इन्वेस्टिंग असा माइंडफुल इन्वेस्टिंग करता. सम ऑफ माय फ्रेंड्स आर देर हू आर हेल्पिंग मी टू इन्वेस्ट इन टू स्टॉक मार्केट असा, or we are doing some app केला. तर app is an investment. We have done a app which is available on Google Play Store. तो तुमका फ्री मटेरियल सुद्धा मेळटा, लायक फ्री नोट्स यू आर गेटिंग. ऍप कोणेच करूना दिसता ना, इन गोवा आय थिंक वी आर द ओनली कोचिंग इन्स्टिट्यूट हू इज हॅव्हिंग देअर ओन ऍप. वेबसाइट असू शकता बट ऍप्लिकेशन आय गेस वी आर द ओनली वन इन गोवा. आणि त्या ऍपाचेर कितें आसा? ऍपाचेर तुका नोट्स मेळटले. दिस इयर बिकॉज इट हॅज कम इन मिड, लायक डेव्हलपमेंट आमचे जाले इन मिड इयर, so we have not given full courses. We'll be like, our team is working. I have hired some people and we are working on developing some series of score booster courses. म्हणल्यार Score booster courses म्हटल्यार तितून तुका I am giving the spoiler now. म्हणजे शुअर शॉर्ट क्वेश्चन्स. Yeah, so some sort of sort of questions, and many people are asking me, तुका कशें कळटा, कोण आसा रे बोर्डान तुजे, कोण आसा सांगता तुका, टिप मेळटा तुका? पूण सांगता ते जाता? हांव सांगता ते जाता जाता एंड दॅट इज स्टुडंट्स विल टेस्टिफाय. म्हाका म्हणपाची गरजूच ना. ओके, आय एम नॉट सेईंग माय सेल्फ. ओके, सो हांव जे शुअर शॉट म्हणून घालतालो ते येताच आनी येयल्याच. तुका कशें कळटा ते? म्हाका अशें स्वप्न पडटा. म्हाका लिटरली अशें हें जाता, लायक इन्स्टिंक्ट आसा बेस्ड ऑन माय रिसर्च. हांव रिसर्च करता, स्ट्रॅटेजी लायता, permutation combinations करता based on the questions, and then I am like, this question, my god, this is striking on my head. परत तोच क्वेश्चन येता, कळ्ळें तुका? खाता न्हिदता तोच क्वेश्चन येता आनी आय एम लायक, या हांव डायरेक्ट रातचे मागीर स्टोरी घालता, अचानक स्टोरी घालता की हे करून चला. एंड देन दॅट केम इन द पेपर. लायक लास्ट इयर हॅपन, आय गेव सम डेरिवेशन्स, ऑल 3 डेरिवेशन्स केम इन द 12th स्टँडर्ड फिजिक्स पेपर. तीनच सांगलेले इम्पॉर्टंट, हे तुम्ही हे करू नका म्हणून. टीचर्स बोवाळ घालत तुजे नांवान? ना, पीपल वेर लायक, आर यू गेटिंग सम टिप्स ऑर तुका कोण सांगता, तुजे कोण आसा? भुरग्यांक तशें दिसताले की हो हॅकर म्हणून. म्हाका हॅकर नांव दवरलें तेंच्यांनी आनी म्हाजे एडिट्स काडलेले भुरगे. पेपर लिकर खंय, हांव हॅकर खंय, अशें हे केल्ले म्हाजे. सो आय वॉज लायक, दे आर लिटरली स्टुडंट्स आर आस्किंग की तुका कशें कळटा? आय एम लायक, इट्स एक्सपिरियन्स. ओके, एनी एग्जाम जी एग्जाम असता पळय, द पॅटर्न इज डिसायडेड. जो पॅटर्न आसा तो डिसायडेड आसता. ब्लू प्रिंट स्कुलान दिता, लायक गोवा बोर्ड इज गिविंग द ब्लू प्रिंट की खंयचे चॅप्टर्स आसा, कसले तरेचे क्वेश्चन्स येतले, कितें येतले, हे सगळे दिल्लेले आसता. आय एम जस्ट सिटींग अँड डुईंग लायक चड मातशें हार्डवर्क करता हांव आनी मागीर हांव एनालायज करून काडटा. एंड दॅट इज द थिंग हाव इट इज हॅपनिंग. ते स्कुलाचे टिचर्स बी करूंक शकता, आमचीच गरज ना. आता हे एक पॉइंट सांगता ऑन कॅमेरा, आय एम टेलिंग वाय ट्युशन सेंटर्स आर अर्निंग मनी, वाय द बिझनेस इज गोइंग ऑन. टीचर्स आर पोटेन्शियल ना, गुड टीचर्स आर देयर इन स्कूल, बट ती तितले एफर्ट्स घालपाक शकना न्ही प्रत्येक भुरग्याक. एक्झॅक्टली. सो आय एम नॉट सेईंग की दे आर बॅड. आय एम सेईंग दॅट दे आर हॅव्हिंग टू मच ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. इतले बिकॉज माय मदर इज अ टीचर. ओके, माय मदर इज अ टीचर, सो आय नो टीचर्स जॉब फक्त स्कुलान वचपाचे, हा शिकयले, बडबड केले आनी येले, तशें ना. लॉट्स ऑफ थिंग्स आर देयर. लेसन प्लॅन, एन्युअल प्लॅन, ट्रेनिंग, हे ते नाकारले, आनी स्कुलाचे कितें फंक्शन, हे नाचपाचे, उडक्यो घालपाचे, कितें कितें आसता. आनी टीचर्स लायफ्स आर व्हेरी 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 हॅक्टीक, स्कूल टीचर्स. आनी अशें चिंतपाक जायना की इतली हॅक्टीक आसा म्हणून हांवें सोडला, मिन्स हांव स्कुलान शिकोवपाक चिंतना. माय मेन थिंग वॉज दॅट आय वॉन्ट टू रीच ग्रेटर मासीस. लायक चड जे म्हाजे कडेन देवान म्हाका एक क्वॉलिटी दिला आनी कितें न्यू स्टार्ट करपाक. आनी मेन म्हटल्यार खूब लोकांक पावपा खातीर. एक स्कुलान रावलो न्ही, आय टोल्ड माय मदर ऑल्सो दॅट ओन्ली, दॅट एक स्कुलान रावलो न्ही जाल्यार स्कुलांतलो एनवायरमेंट तुका मेळटलो. एक्झॅक्टली. आनी म्हाका त्याच भुरग्यांक फायदो न्हू. ते म्हणटा न्हू, ये मजा मैं सबको देना चाहता हूँ. ओके, दॅट मीम इज देयर. सो दॅट्स द थिंग. So my life is based on memes. Understood? Memes asa, movies asa. So I take inspiration from that and I convey. Even when I'm teaching, teaching kartana suddha memes uleta. Like I relate to the memes. When there is a reaction in 10th standard, displacement reaction म्हणून asa, first chapter on, I said that this is displacement reaction means धोका. धोका जाता. Okay, त्यांनी एका डिच केले. पहिले हेजे म्हण असले, आता सारखे वयता. आणि डबल डिस्प्लेट डबल धोका, पण बोथ आर हॅपी. हेजे गो तेजे म्हणा, हेजे
So ना ही see, ट्रिक ऍक्च्युली शिकोवपाक. actually it's a trick, but lots of the traditional teachers they find me as vulgar. Like तू भुरग्यांक मायंड पाड करता तेंचे पयलींच पाड आसा. म्हाका पाड करपाची गरज ना. their mind is here. I am still here. Okay. So त्यांचे पाड म्हटले कितें, they are already having exposure to all the things. And if that exposure, I cannot change it, whatever they're having. If using that exposure, using that analytical skills of that particular student, हांव तांकां एक नॉलेज इन्स्टिल करूंक शकता. वल्गर म्हटल्यार आमी पचकेपणा उलयना. ओके, वी आर नॉट टॉकिंग गाळी बीन अशें आमी घालिना, कितें करिना, आमी कितें बॉडी शेमिंग तसले कितेंच वर्ड उलयना. सम जोक्स आर देर. ओके, एंड दीज जोक्स सम विल नॉट बी एबल टू डायजेस्ट इट. तांकां डायरिया जाता जोक्स घेतल्यार, आनी थोड्या भुरग्यांक डायरिया जाता. Okay, and whoever is digesting these things, no, they are doing very well in studies. आमी सगळी कॉलेजीन गेला. कॉलेजीन कितले बरे एनवायरमेंट आसता आमकां खबर आसा. कसले कसले तरे कितें कितें जाता आमकां सगळें खबर आसा. कॉलेज बंद करपाची न्हू, भुरग्यांक कॉलेजीन धाडपाचें ना, ते कोण म्हणचे ना. सो दीज आर द थिंग्स. लायक सम पीपल आर लायक हॅविंग नो जॉब, देन टू पिक आउट लिमिटेशन्स ऑफ अदर पीपल. तांकां सोडून दिवपाचें, कितें करता तें करा तुमी, आनी आपूण एक बरें काम करपाचें. ओके. आतां न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणल्यार कितें? See, new education policy 2020. So it is a policy designed to give equal justice to all the subjects and specifically studentaचेर load येवपा जायना. तेजे खातीर. That is the main motive. पूण बरें तें काय? Exactly. I very much like NEP 2020. I like it. The only problem what I'm having with NEP, not NEP, the implementation of NEP. Implement करता, government is doing a very good job. Pahili Goa is the first state to implement NEP. Very good. But the thing is, how it is being implemented, आमचेकडे सध्या आता ते फॅसिलिटीज ना. स्कूल टायमिंग जातले एक सांजचे 4:30-5 अशें जातले. Okay, full day school will be there. Then we'll be teaching we'll be giving the students opportunity to opt subject based on their interest. तुका फिजिक्स शिकपाचें आसा, तेज्या वांगडा तुका लिटरेचर शिकपाचें आसा, शिक तूं. यू कॅन ऑप्ट इट. तुका फिजिक्स करपाचें आसा, तुका तेज्या वांगडा मागीर इंजिनियरींग कितें सब्जेक्ट आहा ते करपाचें आसा, तुका मेडिकल फिजिक्स इंजिनियरींग वांगडा करपाचें आसा, लायक डुअल डिग्री ऑल्सो, दॅट ऑल्सो यू कॅन डू. That is NEP is giving you the opportunity. Because जर engineer जाल्लो ते मीन्स डिग्री घेतला, engineering डिग्री घेतला, ते तुका आवडोंक ना, but you also having that exposure, you can go into that field. कळ्ळें तुका? So it is like a interest based and it is not giving load to students. तुमकां जाय ते शिका. Skill based learning, practical. हिस्ट्री नाका, डेट्स याद उरना जाल्यार स्किप करा. स्किप करा, दुसरो कितें घ्या. सो कितें तुका इंटरेस्ट आसा तेतून चड शिकात अशें. चड शिकात. आतां पयलीं कितें आशिल्लें 11th वी आर गोइंग टू, अजूनय तेच आसा, अजून इम्प्लिमेंट जावंक ना सारकें तें. 11th सायन्स घेता, कॉमर्स घेता, आर्ट्स घेता, और वोकेशनल घेता. आतां येता चड कॉमन जाला ते वोकेशनल आनी कितें इलेक्ट्रॉनिक्स हे ते. पयलीं नाशिल्लें. पयलीं फक्त कितें आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, चुकोन वोकेशनल आसतालें. हय, चुकोन. सो आतां कितें आसा, जर तूं 11th तुवें एडमिशन घेतलें, you will be not treated as a 11th science student, 11th standard student. तू सब्जेक्ट चूज कर. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो नाका, अकाउंट्स घेता. सो फिजिक्स, केमिस्ट्री आनी अकाउंट शिकतलो तो. बँकिंग शिकतलो कोणा वांगडा, फिजिक्स आनी केमिस्ट्री वांगडा. मॅथ्स घेता, मॅथ्सा वांगडा तो मागीर इंग्लीश शिकतलो, लिटरेचर. सो दीस इज द ऑपॉर्च्युनिटी वॉट NEP इज ट्रायंग टू गिव्ह. सो पळोवपाक गेल्यार बरें तें. बरें आसा. म्हाज्या खातीर खूब बरें. म्हाका एज अ टीचर, लायक आय एम इन द सिस्टम, लायक इन द म्हटल्यार गव्हर्मेंट सिस्टमान ना, बट इन द एज्युकेशनल sort of scenario we are there, so we know that this NEP is very good. The only thing is it is not being implemented how it has to be implemented. First point. Secondly, it is not being थोड्या टीचर्सांकूच खबर ना कितें तें. so that is the problem. ना आनीक मातशें म्हणल्यार कितें जाता, इतली वर्सां ते भशेन शिकोवन That is what I'm आनी saying. आतां अकस्मात एक न्यू एज्युकेशन पॉलिसी, सो ते एडॉप्टूय जावपाक टायम लागता. आता हांव एक रियल लायफ एक्झाम्पल सांगता. देर वर सम सिनियर टीचर्स, वेरी गुड टीचर्स, सिनियर टीचर्स, वेरी गुड नॉलेज, एक्सपिरियन्स, पूण तांकां एन्युअल प्लॅन, लेसन प्लॅन, लॅब मॅन्युअल ते खबर ना तांकां. बिकॉज दीज आर न्यू थिंग्स. अशें ना की दीस टीचर आर फ्लॉप न्हू. आमकां शिकयला तेंच्यांनी, आमचे पेरंट्सांक शिकयला तेंच्यांनी. दे आर वेरी एक्सपिरियन्स्ड, बट जस्ट बिकॉज दे डोंट नो हाऊ टू डू लेसन प्लॅन, दे डोंट नो हाऊ टू डू एन्युअल प्लॅन, आय कॅनॉट जज देम.
सो आता जे टीचर्स आसा तांकां जर NEP कळना मे बी नेक्स्ट फ्युचर जनरेशन्स दे विल बी प्रॉपरली अंडरस्टँडिंग NEP बिकॉज आता सिलेबसान इम्प्लिमेंट जातले. BEd आसा DEd आसा थंय इम्प्लिमेंट जातले आनी थंय टीचर्स मागीर यूज करतली आनी मागीर बरें जातलें. तर टायम लागतलो न्हू. ओके आनी लोक कितें करता तेणी हे केलें NEP कितें हे फालतू हे. तुमकां खबर तरी आसा थोड्या लोकांक NEPचो फूल फॉर्म खबर ना. ताका फूल फॉर्म खबर ना. NEP करता म्हणटा NEP कितें ते आमच्या भुरग्यांक त्रास जाता म्हणटा क्लासीक येता 3-3 3:30 मेरेन. अरे तुमी भायर वचून पळयात थंय क्लासी सांजचे 5:30 सुट्टा. एक सकाळी 9 वयता ते 5:30 सुट्टा. तशें जाल्यार ती कितें करतले मागीर. यू वील हॅव टू एडजस्ट न्हू. ते म्हणटा क्लायमेट बरो ना म्हणटा गोंयचो. बरो आसा क्लायमेट. कितें तूं म्हाका सांग कितें जातलें क्लायमेटाक. दॅट गव्हर्नमेंट शूड ट्राय टू ब्रिंग आउट सम रेझोल्युशन्स. आता म्हणटले की गरमी जाता. गरमी म्हटल्यार हरशीं म्हणून दनपारां जी गरमी जाता पळय ती इट इज पीक टायम एट 12 to 1. ओके 12 to 1 1:30 पीक टायम आसता. 2, 2:30, 3 करता मागीर थंड जाता परत. सो कितें उलयता गरमीचे कितें उलयता आय डोंट नो. दॅट इज द वन थिंग आय एम हॅविंग. आतां म्हणटा थोडे लोक म्हणटले गव्हर्नमेंट प्रो आसा गव्हर्नमेंटा बद्दल बरें उलयता. आय एम टॉकिंग व्हेरी लॉजिकल थिंग. कळ्ळें तुका. गव्हर्नमेंट तुका कितें दिला म्हाका कितें दिला म्हाका थंयच्यान दिवन धाडला वाळपयच्यान. ओके बाब आसा न्हू आमचो दिवन धाडला अशें म्हणटा लागीं. सो दॅट इज नॉट द केस. आय स्पीक फॉर वॉट इज ट्रू अँड वॉट इज रॉंग. जे खरें आसा खरेंच उलयतलो. जे रॉंग आसा रॉंग उलयतलो. बिकॉज आय एम अ टीचर अँड इफ आय स्टार्ट लायींग हांव फटींग उलोवपाक लागलो हांव फक्त कितें म्हणटा झोल करपाक लागलो जाल्यार म्हाजी भुरगीं बी तेच करतले. ओके रेस्ट अदर पीपल हू आर डुईंग झोल करूनी तांकां बट माय प्रोफेशन डज नॉट टीच मी टू डू झोल. कळ्ळें तुका. सो दॅट इज हाव आय हॅव होल्ड माय मोरल्स. मोरल्स बरे आसा. म्हाका तर दिसता माझे मोरल्स बरे आसा. आतां लोकांक कितें दिसता दॅट आय कॅनॉट चेंज. सो NEP म्हणलें जाल्यार कोणाक इंट्रस्ट आसा भुरगीं तेच ते शिकता. मागीर आनी कोचिंग क्लासीसाची खरीच मॅटर करता जाय ती गरज आसा. सी म्हाका कितें दिसता जाणा लायक एवरी टायम आय यूज टू फील दॅट कोचिंग क्लासीसची गरजूच ना. लायक ते आसपाकूच जायना. कळ्ळें तुका. फक्त इट हॅज बिकम तुजो धंदो माझो धंदो. ओके माझो धंदो न्ही. ओके बट स्टील आय एम टेलिंग अगेन्स्ट इट बिकॉज इट हॅज नाव बिकम अ ओनली मनी मेकिंग बिझनेस. फक्त पयशे. बिकॉज पेरेंट्स आर व्हेरी मच कन्सर्न. कॉम्पिटिशन वाडला न्ही. सो तूं पयशाच्या नदरेन पळयच ना. ना ऑफकोर्स नो. फॉर मी मनी डजंट मॅटर. पयशे एक आमी एक शिक्षण दिता. ओके वी आर गिविंग नॉलेज अँड पयशे आमी तितलेच चार्ज करता विच इज व्हेरी रिजनेबल. थोडे लोक कितें करता एक भुरग्याक आमकां नीटची एग्जाम की तयारी करायंगे आपको JEE में एडमिशन दिलायंगे हे करून हांगा चालू आसा गोंयानू खूब चालू आसा. ओके आनी पेरेंट्स बी कितें दे आर वल्नरेबल अँड दे लायक ना तो वयता मरे तुका आमी लोन काडटा. लोन काडून घालता भुरग्यांक आनी थंय म्हाका तेच भुरगे फ्रॉम फ्रॉम द पेंजीम सायड मडगांव सायड अँड सम ऑफ दी म्हापसा सायड जे सेंटर्स आसा आनी फोण्या आसा ते भुरगे स्वता म्हाका मेसेज करून सांगता सर ते कितें शिकयता आमकां कांयच कळना. थोडे भुरगे म्हणटा सर आमकां ते हिंदीन शिकयता आमकां हिंदी कळना. वन थिंग इज लँग्वेज बॅरियर. मोस्ट ऑफ द गोवन स्टुडंट्स स्लायटली कॅनॉट अंडरस्टँड प्रॉपर हिंदी. कळ्ळें तुका. ते आसा बट ते सोडून घाल. पूण दुसरे म्हणटा की ते टिचर्स आसा तेंच्यानी आमचे वायब्स मॅच जायना आनी ते कितें शिकयता कितें तांकां बिकॉज दॅट दीज फॅकल्टीज वॉट दे ब्रिंगींग नो बिग इन्स्टिट्यूट्स दे ब्रिंगींग फ्रॉम दी आवटसायड. बरे आसता ते टिचर्स बरे आसता तेंचे प्रोग्राम बरो आसता पूण गोंयकाराक समजना. एक्झॅक्टली. सो गोंयकारांक गोंयकारूच जाय. कळ्ळें तुका. सो आय एम ट्रायंग टू बी दॅट लायक ब्रिजींग गॅप बिटवीन देम अँड आय हॅव टेकन दीस एज अ चॅलेंज. सो स्कूलूय बी धंदो जाला. येस सम ऑफ दी स्कूल्स लायक गव्हर्मेंट स्कूल आसा न्ही तेजे बद्दल आमी कितें म्हणूंक शकना बिकॉज नाव दे आर डुईंग अ व्हेरी गूड जॉब. बट सम ऑफ दी प्रायवेट स्कूल्स लायक टोटली प्रायवेट हा. एक आसता गव्हर्मेंट एक आसता एडेड आनी एक आसता प्रायवेट तर तूं सांगोच नाका. रिसेंटली यू हॅव सीन द रील विच हॅज कम नो लायक नर्सरी के लिए 23 लाख. हय. आय वाज लायक वॉट इज दिस नर्सरी कितें ABCD शिकोवपा खातीर. इट इज लायक दीज पीपल हॅव डन अ मॅसिव बिझनस आउट ऑफ एज्युकेशन. ओके फर्स्ट थिंग बिझनसान कितें येता जाणा तूं हेल्थ केअर येता. सेकंड येता एज्युकेशन बिकॉज एज्युकेशन करून हेल्थ केअरान पावतलें न्हू तूं.
कळ्ळें. आनी मेन कितें हांगा कितें जाता भागादौडी फॉर नीट एग्जाम डॉक्टर जावपाक जाय डॉक्टर कित्याक जावपाक जाय डॉक्टर पयलीं आशिल्लें आमच्या टायमार डॉक्टर आशिल्ले सम ऑफ द डॉक्टर्स आय नो वन ऑफ द डॉक्टर इज डॉक्टर उत्कर्ष बेतोडकर ओके चायल्डहूडच्यान आय एम हिज फॅन इतलो बरो डॉक्टर वाळपय आशिल्लो पोस्टिंग स्टार्टिंग नाव इज द हेड ऑफ सम ऑफ द व्हायरल डिजीज कितें तरी आसा तो हेड आसा तो इन गव्हर्मेंट ऑफ गोवा ओके. आनी अतुल पैबीर म्हणून आशिल्लो डॉक्टर मागीर डॉक्टर जेम्स म्हणून आशिल्लो मागीर डॉक्टर वाडकर म्हणून अजूनय आसा. These doctors have become doctors to treat patients. Passion for medicine. आता जे डॉक्टर जाता पळय किती मेंटॅलिटी जाणा तू पैसो फक्त पैसो जाय. डॉक्टर सॅलरी किती रे 2 लाख 2.5 लाख ताका लागून सुद्दां चडश्यो डिलिव्हरी असतात ते ऑपरेशन जाता चडशे जाता. दे आर ट्रायंग टू मेक इट पॉसिबल दॅट नॉर्मल डिलिव्हरी कितें आसता रिस्क आसता ना म्हणिना बेश्टे म्हणिना डॉक्टर रिस्क आसता बट दे आर नॉट बीइंग लायक रिस्क घेना कितें म्हणटा पळय रिस्क घेवन कितें त्रास जावं शकता तेजे पेक्षा ऑप्शन करा न्हू. प्रायवेट हॉस्पिटल दे चार्जिंग लायक 1 lakh 1.5 2 lakhs फॉर सी सेक्शन नॉर्मल डिलिव्हरी त्यात तुका 15-20 हजारान जाता. गव्हर्मेंटान गेले जाल्यार कांयच दिवपाची गरज ना फक्त ते चा बिस्कुट हाडपाची कॅन्टीनासून जालें. अंडरस्टूड. सो बेसिकली वॉट आय एम ट्रायंग टू से इज एव्हरीवेअर मनी हॅज बिकम अ मेजर ट्रॅप फॉर द पीपल आनी त्या खातीर नन ऑफ द पॅशन इज सेफ नाव ओके. जे कितें बरें करपाक वयता पळय चिंतता की आमी बरें करतले सोसायटीचे तांकां दामता लोक तूं कितें बरें करतलो. If I am like what courses we'll be launching, I'm telling you that we are trying to give total each and everything detail about one subject. Just हांव अशें मार्केटिंग माझी अशी करता की तुमकां लेस देन एक किंगफिश थाली और लेस देन अ शॉर्मा अशें हांव लायक व्हेरी रिजनेबल नो. वन थाली तुमकां फुल इयरचे हे मेळटा सब्जेक्ट सायन्स ओके फुल इयर सायन्साचे एवरीथिंग यू आर गेटिंग व्हिडिओ क्वेश्चन आन्सर लेस देन किंगफिश थाली इन रिट्स क्लासिक कळ्ळें तुका मातशें हाय थाली नो ओके फॉर 500 rupees लेस देन 500 rupees आय एम गिविंग एवरीथिंग. सो आय एम ट्रायंग टू मेक एज्युकेशन सस्टेनेबल आनी हांव लोकांक आवडना तूं कसो दिता सवय इतली कमी फीस चार्ज करता कोण हे तूं खंयच्यान हाडला परवडटा तुका म्हाका परवडटा तुमकां कित्याक पडलेल्या हांव कितें करूं हांव भुको मरूनी म्हाजी आवय आसा गव्हर्मेंट टिचर ती म्हाका पोसतली जालें इतले वर्सां पोसलात न्ही पोसतली जालें कितले खावन कितले खातलो हांव. सो माय थिंग इज लायक दॅट ओके. तुमकां कितें करता तें करा माय गॉड इज देर एंड माय गुड विल इज देर सो दॅट इज वॉट आय एम डुईंग ओके. सो धंदो करता करा म्हणटा बट डोंट बी अ कर्स टू द पेरंट्स की पेरंट्स लोन काडटा भुरग्यांक कितें नीट आनी ते भुरगे क्वॉलिफाय जायना 200 भुरगे 500-1000 भुरगे घेता एडमिशनाक खुबशे तेंचे सेंटर्स आसा 200 भुरगे एक क्लासीन आसता आनी तितूंतले फक्त एक 20-30 भुरगे फक्त क्वॉलिफाय जाता बाकीचे भुरगे कितें करतले. होप तेंच्यांनी घेवन येयल्ले न्हू मागीर ब्लेम घालता दे हॅव नॉट स्टडीड. देन वाय यू हॅव टेकन 200 स्टुडंट्स इफ दे हॅव नॉट स्टडीड. यू टेक ओनली 100 नो. वॉट इज द स्टँडर्ड क्लासरूम रेंज ऑफ एज्युकेशन 30 स्टुडंट्स स्टँडर्ड. आणि आता स्कुलान कितें 50-50 100-100 बस येता स्कुलान अभ्यास जातले कांयच जावचें ना. अँड सम ऑफ द स्कूल्स हॅविंग टायअप्स विथ द कोचिंग इन्स्टिट्यूट्स स्कुलान बरें शिकयना मुद्दाम जाणा तूं आत्तां रिसंटली जाला ते एक भुरगे सांगताले की ते जाणटेले टिचर्स आसता फिजिक्स कितें शिकयता खबर ना केमिस्ट्री कितें शिकयता कांयच खबर ना आनी ते प्रत्येक फावटी तो ओनर येता कोचिंगाचो नाव घेना खंयची कोचिंग ओके समजून घेया तो कोचिंगाचो ओनर येता आनी मागीर ओनर येवन सांगता की आप आओ ना हमारा कोचिंग में म्हणल्यार कोण तरी भायलो आसतलो हय कोचिंग आनी परत हे करता बसी बी आहा तेंचे स्कुलान अटेंड करप मागीर स्कुलानसून आपल्या सेंटरार व्हरता भुरगे भरोन 3 बसी खंय आनी फीस कितली 180,000 फॉर 1 year. फॉर 2 years इट इज लायक क्लोज टू लायक 3 lakh 4 lakh. 4 लाखान ते सीट बी मेळना 4 लाख वेस्ट न्हू. जे पैशेकार आसा ते पैसे घालता जे आमचे तुजे माझे भाशेन आमी जे मातशे एक लोअर मिडल क्लास पीपल आसा ते कितें करपाचे 4 लाख आमी खंयच्यान हाडटले फॉर कोचिंग वेर देर इज नो गॅरंटी ऑफ अ सीट दे आर नॉट टेकिंग गॅरंटी आनी फीस बी कशें घेता गॅरंटी असली जाल्यार गॅरंटी असले ओके लायक यू आर गेटिंग जिओ सबस्क्रिप्शन घेता मगो तूं जिओ लायक 2G इंटरनेट 5G मेळटा मगो मेळटा सो तुका भरपाक ओके मेळटा. हांगा तूं एडमिशन करता सगळे तेंचे फॉर्म आसता व्हडलो फॉर्म आसता अंडरटेकिंग फीस भरतले टायमार पयलीं ते म्हणटा ते फीस भरतले टायमार पयलीं हाफ फीस घेता नॉन रिफंडेबल कॉन्ट्रॅक्ट एफिडेविट सायन मारून घेता
की आवडोंक ना जाल्यार आमी फीज रिटर्न करचे ना, पयलीं भरपाचे. दीस माय पेरेंट्स हॅव टोल्ड मी. म्हाका खबर नाशिल्लें. ओके, सो हो सगळो तुजो पॉयंट ऑफ व्यू सगळ्या एज्युकेशन सिस्टमाचेर. हो तुजो पॉयंट ऑफ व्यू. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. बरें थँक्स दिसलें टू यू. उलोवन. आणि प्लीज डू लायक, शेअर अँड सबस्क्राईब. सणपरबो जावं वा कसलेय उत्सव, आयुश्यांत भरभरून शृंगार आसचो अशें दर एकल्याक दिसता. त्याच शृंगाराचें प्रतीक म्हळ्यार अंबिका 1 ग्राम गोल्ड ज्वेलर्स. फॅन्सी, ट्रेडिशनल तशेंच कस्टमायज्ड डिझायन्स आनी एका वर्साची वॉरंटी. आनी इतलेंच न्हय तर 50% लायफ टायम एक्सचेंज व्हॅल्यू लेगीत हांगा मेळटा. अशा कितल्याशाच खाशेलपणांक घेवन अंबिका 1 ग्राम गोल्ड ज्वेलर्स तुमच्या येवकाराक रावता. बेगीनूच भेट दियात. साद मार्केट प्लाझा, ऑपोजिट PMC मार्केट, अपर बाजार, अंत्रुज नगर, फोंडे, गोंय.